यू कॅन हील युअर लाईफ, तुमचे जगणे तुमच्या हाती, बाय लुईस एल हे. भाग 1. ओळख. वाचकांना काही सूचना. मला जे माहीत आहे, मी जे शिकवते ते तुम्हाला सांगण्यासाठी मी हे पुस्तक लिहिलेले आहे. मनाच्या काही सवयी अशा असतात की ज्यामुळे शरीरात रोग निर्माण होतात. त्यावर या पुस्तकात मी जे उपाय सांगितले आहेत ते आता सर्वसामान्य झाले आहेत. अनेक जणांनी मला पत्र लिहून पुस्तक लिहायला प्रवृत्त केले. माझ्या सहकार्याने, माझ्या पेशंटनी, इथे आणि परदेशात माझ्या कार्यशाळेत भाग घेणाऱ्यांनी हे पुस्तक मी लिहावे अशी विनंती केली. या पुस्तकाची रचना पेशंट माझ्याकडे आल्यावर मी त्यांच्याशी जशी बोलेन तशी केली आहे. हे पुस्तक वाचत असतानाच या पुस्तकात दिलेल्या सूचनाप्रमाणे तुम्ही वागाल तर हे पुस्तक संपत असतानाच तुमचे आयुष्य बदललेले असेल. हे पुस्तक तुम्ही एकदा वाचून काढावे, नंतर पुन्हा अगदी सावकाश वाचावे आणि त्यातला प्रत्येक सूचना लक्षपूर्वक वाचून त्या अंमलात आणा. प्रत्येक कृती करताना त्याला वेळ द्या. शक्य असेल तर धन्यवाद. मित्राला किंवा घरातल्या एखाद्याला सामील करून घ्या. प्रत्येक प्रकरणाची सुरुवात सकारात्मक आहे. आयुष्यात अशा पद्धतींच्या प्रसंगात ते उपयोगी पडेल. प्रत्येक प्रकरणावर विचार करण्यासाठी आणि कृती करण्यासाठी 2-3 दिवसाचा वेळ द्या. प्रत्येक प्रकरणाची जी सुरुवात आहे ती वाक्ये मोठ्याने म्हणा किंवा लिहून काढा. प्रत्येक प्रकरणाचा शेवट हा उपचार आहे. अंतर्मन बदलण्यासाठी हा एक सकारात्मक विचाराचा प्रवाह आहे. हे विचार वारंवार वाचा, दिवसातून अनेक वेळा वाचा. या पुस्तकाच्या शेवटी मी माझी कहाणी सांगितली आहे. आपण कुठूनही आलो असली तरी आणि आपण कसेही असलो तरी सावकाश का होईना आपल्यामध्ये चांगला बदल निश्चित होतो हे यात दाखवले आहे. हे विचार कृतीत आणताना माझ्या शुभेच्छा. तुमच्या पाठीशी आहे हे लक्षात असू द्या. धन्यवाद. पुढील विषय, माझ्या विचारसरणीतील काही मुद्दे. आपल्या प्रत्येक घटनेला आपणच जबाबदार असतो. आपल्या प्रत्येक विचार आपले भविष्य घडवत असते. वर्तमान काळाच्या क्षणाक्षणात नेहमीच शक्ती साठवलेली असते. प्रत्येक जण स्वतःला दोषी आणि अपराधी समजत असतो. माझ्यामध्ये काहीही चांगलं नाही असंच प्रत्येकाला वाटत असतं. तो नुसता विचार आहे आणि विचार बदलता येतो. आपल्या शरीरात होणारे सर्व रोग आपणच निर्माण करत असतो. चीड, टीका आणि अपराधीपणाची भावना ही विचारांची साखळी फार धोकादायक आहे. मनातली चीड घालवायची तर कॅन्सरसुद्धा बरा होतो. आपण भूतकाळ विसरायला हवा आणि सर्वांना माफ करायला हवे. आपण स्वतःवर प्रेम करायला शिकायला पाहिजे. स्वतःला आवडून घेणे आणि स्वतःला स्वीकारणे ही सकारात्मक बदल घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे. आपण स्वतःवर खरोखरच प्रेम करू लागलो तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चांगली व्हायला लागते. ह्यावर आधारित एक कविता आहे. या आनंद जगात मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळे निर्दोष, समग्र व परिपूर्ण आहेत. आणि तरीसुद्धा जीवन सतत बदलत असतं. त्याला आदी नाही आणि अंतही नाही, परंतु वस्तूंचे आणि घटनांचे सतत चक्र चालू असते. आयुष्य कधीही थांबलेले, स्थिर किंवा जुने-पुराणे नसते. प्रत्येक क्षण नवीन आणि ताजा असतो. ज्या विश्वकर्म्याने मला निर्माण केले त्याची शक्ती माझ्यात आहे. त्याने मला स्वतःचं जग निर्माण करण्याची शक्ती दिली आहे. माझी मनशक्ती मी माझ्या मर्जीनुसार कशीही वापरू शकतो. याचा मला खूप आनंद होतो.
मागून पुढे जाताना प्रत्येक क्षण हा नवीन असतो. आत्ताच हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आला आहे. माझ्या जगात सगळं काही चांगलं आहे. धन्यवाद.